रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार संदीप काळे। परभणीतील महाराष्ट्र राज्य केडर कॅम्पमध्ये पत्रकारांच्या हक्कांसाठी व्यापक लढ्याचा निर्धार। राज्यात, देशात आणि जगभरात पत्रकारांची परिस्थिती सुधारण्यासाठी पत्रकारांच्या प्रश्नांशी संबंधित लढा आणखी तीव्र करण्यात येणार असून या लढ्यामध्ये देशभरातील सर्व पत्रकारांनी सक्रियपणे सहभागी व्हावे असे आवाहन व्हॉइस ऑफ मीडिया VOM इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले। परभणी येथे आयोजित महाराष्ट्र राज्याच्या केडर कॅम्पच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर व्हॉइस ऑफ मीडिया VOM इंटरनॅशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के, नवनिर्वाचित राज्य सरचिटणीस विशाल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, अजितदादा कुंकलोड, नरेंद्र देशमुख आदी उपस्थित होते। तसेच कचरू सारडा, चेतन कात्रे, विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते, गोरखनाथ मदने, डॉक्टर गणेश जोशी यांचीही प्रमुख उपस्थिती होती। संदीप काळे म्हणाले की जगभरातील पत्रकारांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे। पत्रकारांच्या हत्या, त्यांना तुरुंगात डांबणे, त्यांच्यावर होणारे अत्याचार, धमक्या आणि विविध प्रकारचे दबाव सातत्याने वाढत आहे। भारतात तसेच महाराष्ट्रातही पत्रकारांवरील दबाव आणि हल्ल्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढत आहे। पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। पत्रकारांना लक्ष्य करण्याचे प्रकार थांबले पाहिजेत। विविध कायद्यांचा गैरवापर करून पत्रकारांच्या अभिव्यक्तीवर निर्बंध आणण्याचे प्रयत्नही थांबवण्याची गरज आहे। सरकारने पत्रकारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून त्यांच्या संरक्षणासाठी ठोस भूमिका घ्यावी। पत्रकारांच्या हक्कांसाठी आवश्यक ती पावले उचलली गेली नाहीत तर व्हॉइस ऑफ मीडिया अधिक तीव्रतेने रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही संदीप काळेंनी दिलाय। देशभरातील पत्रकारांच्या प्रश्नांसाठी नुकतेच दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करण्यात आले असून हा लढा यापुढे आणखी व्यापक आणि तीव्र करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया VOM इंटरनॅशनलने पुढाकार घेणार असल्याचे स्पष्ट केले। राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांनी व्हॉइस ऑफ मीडिया VOM इंटरनॅशनल फोरम देशभरात आणि जगभरात विविध पातळ्यांवर सक्रियपणे काम करत असल्याचे सांगितले। तसेच पत्रकार आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। राज्याच्या विविध भागातून आलेल्या पत्रकार आणि पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संघटनेच्या आगामी कार्यासाठी आपली भूमिका स्पष्ट केली। परभणीतील या केडर कॅम्पच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांवर संघटनात्मक पातळीवर अधिक प्रभावीपणे काम करण्याचा आणि पत्रकारांच्या हक्कांसाठीचा लढा राज्यासह देशभरात अधिक व्यापक करण्याचा निर्धार करण्यात आला। परभणी येथे आयोजित महाराष्ट्र राज्याच्या केडर कॅम्पच्या उद्घाटनाप्रसंगी व्हॉइस ऑफ मीडिया VOM इंटरनॅशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के, राष्ट्रीय कार्याध्यक्ष दिगंबर महाले, नवनिर्वाचित राज्य सरचिटणीस विशाल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, अजितदादा कुंकलोड, नरेंद्र देशमुख, कचरू सारडा, चेतन कात्रे, विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते, गोरखनाथ मदने, डॉक्टर गणेश जोशी, पुसद तालुकाचे अध्यक्ष समाधान केवटे, वस्सा विंगचे जिल्हा अध्यक्ष शबीर शेख, जिल्हा सचिव राजू सोनवणे, SL राठोड, विकास मनवत, अरुण बर्डे, रविकांत सिगनकर, रवी खरात, मोहम्मद हनीफ, देवीदास चव्हाण यांचीही प्रमुख उपस्थिती होती। पुसद प्रतिनिधी।